नमस्कार, मी शीतल कांडेलकर, शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष, आम आदमी पार्टी, पुणे शहर. 2 दिवसापूर्वी आयुक्त कार्यालयामध्ये स्वतः जाऊन भेट घेतली. अनेक अपडेट्स तिथून मी घेतले. काही अभियोग्यताधारक सोबत होते. ॲक्च्युली सर्वच बाबतीत प्रशासन पॉझिटिव्ह दिसतंय. याचं कारणही आपल्याला चांगलं माहीत आहे. इलेक्शन्स जवळ आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणणं हे त्यांचं काम आहे. दिलेले आश्वासनं त्यांच्याकडून पूर्ण करून घेणं हे आपलं काम आहे. विविध योजना जनतेसाठी स्थित सरकार देत आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की लाडकी बहीण, लाडक्या भाऊ वगैरे वगैरे सर्व गोष्टींसाठी आपल्याला ते पॉझिटिव्हच दिसतील. मग ते शासन असू दे, प्रशासन असू दे, हे आपल्या जनतेला चांगल्या प्रकारे आता कळायला लागलं आहे आणि आपल्याला कळायलाही हवं. आयुक्त कार्यालयात गेलो, संबंधित प्रशासकीय अधिकारी शिंदे सरांना भेटलो. त्यांच्याशी बोलताना सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून पॉझिटिव्ह आपल्याला दिसल्या. आयुक्तांची भेट घ्यायला गेलो, तेथेही सगळ्या गोष्टी अगदी पॉझिटिव्ह होत्या. बरेचसे यूट्यूबर्सने आपल्याला आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलं असेल की नेमकं शासन आणि प्रशासन पॉझिटिव्ह आहे सगळ्या गोष्टींसाठी. याला कारणही तसंच आहे की इलेक्शन्स जवळ आहे. ऑर्डर्स तशा असतात की सर्व गोष्टींना ते हो म्हणतात. आपल्याला हे आपल्याला कळायला पाहिजे. परंतु आपण जर आतापर्यंत 14,000ची भरती झाली आहे, आपण विषय लावून धरला, प्रशासनाने पण त्यात आपल्याला मदत केली वेळोवेळी आणि अगदी सुरळीत भरती प्रक्रिया चालू आहे. काही मुद्दे वादग्रस्त आहेत, काही मुद्दे कोर्टात आहेत, तेही आपल्याला मान्य आहे. सगळ्याच गोष्टींची भूमिका प्रशासनाने योग्यच घेतली आहे असं नाही. काही लोकांवर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय काय आहे आणि कसा आहे तोही मला कळतो आहे. परंतु भरती सुरळीत होते आहे. सुरळीत म्हणण्यापेक्षा काही लोक नाराज आहेत. परंतु यावर एकच उपाय आहे की जास्तीत जास्त संख्येने शिक्षक भरती होणे. असं जर झालं तर सगळ्या व्यक्तींवरचा किंवा अभियोग्यताधारकांवरचा जो अन्याय आहे तो दूर होणार आहे आणि सगळ्यांना नोकऱ्या लागणार आहेत. योग्य गुण असणे आवश्यक आहे त्यासाठी. आणि विषय आणि गुण या गोष्टी जर मिळाल्यात तर आपल्या सगळ्यांनाच आपल्या हक्काची नोकरी मिळणार आहे, यात शंकाच नाही. बरेचसे फोन आलेत, मीटिंग झालेली आहे मॅडम, अपडेट्स काय आहेत. ॲक्च्युली त्या दिवशी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मीटिंग अरेंज केली होती, परंतु लिंक व्यवस्थित शेअर न झाल्यामुळे आणि वेळेच्या अभावी ती आपल्याला कॅन्सल करावी लागली. परंतु नक्कीच आपण लवकरच मीटिंग घेऊयात. आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की नेमकं तिथे काय झालं. अनेक प्रश्न आम्ही अर्धा तास तरी आमची मीटिंग झाली असेल. बरेचसे अभियोग्यताधारक सोबत होते. त्यांच्यासमोरच आयुक्तांनी अगदी व्यवस्थित आपल्याला म्हणजे समाधानकारकही म्हणता येईल. रोड मॅप ते देत नाहीत, पहिल्यापासून आपल्याला माहीत आहे. त्याचीही मागणी केली वारंवार, तरीही ते देत नाहीत. आता नवीनच उत्तर त्यांच्याकडून ऐकायला मिळालं मला ह्यावेळेस. मी बऱ्याच दिवस झाले सांगते की मला रोड मॅप द्या, तुमचा काय प्रोग्राम फिक्स आहे तो सांगा. पण ह्या वेळेस मला थोडंसं वेगळं उत्तर त्यांच्याकडून, दरवेळेस ते उत्तर देत नव्हते की का रोड मॅप देत नाही. विविध उदाहरणं ते देत असत. मी आयुक्त कार्यालयाकडून विविध उदाहरणं दिले जात होते, ते मी तुम्हाला शेअरही केले आहे मागच्या व्हिडिओजमध्ये. तर ह्यावेळेस मात्र त्यांनी एक वेगळं उत्तर दिलं की रोड मॅप किंवा आधीच विद्यार्थ्यांना किंवा अभियोग्यताधारकांना प्लॅन सांगितला तर विविध अडचणी निर्माण होतात, काही लोक याचिका टाकायला जातात वगैरे वगैरे. मग अडथळे निर्माण होतात आणि आम्ही आमचे काम व्यवस्थित करू शकत नाही. म्हणून आम्ही आमचा प्लॅन काय आहे तो मुळात सांगतच नाही. हे उत्तर मी काही अभियोग्यताधारकांकडून, म्हणजे रोजच अभियोग्यताधारक सारखे आयुक्त कार्यालयात जात असतात, आपापल्या परीने माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. मी मागच्या काही दिवस झाले ऐकलं अभियोग्यताधारकांकडून की रोडमॅप न देण्याचं कारण किंवा त्यांचं जे सगळं शेड्यूल फिक्स आहे त्याचा म्हणजे
कसं आहे किंवा काय करणार आहेत पुढे हे काहीच सांगत नाही. कारण त्याला कारण असं आहे की अभियोग्यताधारक मग विविध प्रश्न निर्माण करतात. काहींना त्या गोष्टी चालतात, काहींना नाही चालत. मग याचिका वगैरे अडचणी, अशा भरपूर अडचणी येतात आणि या गोष्टी कुठेतरी आपल्या शिक्षक भरतीमध्ये अडथळा निर्माण करतात. म्हणून आम्ही हे सांगत नाही, असं त्यांनी यावेळेस उत्तर दिलेलं आहे. पण अत्यंत मला खूप समाधानकारक नाही वाटलं. रोडमॅप न देतानाही याचिका खूप पडलेल्या आहेत, तुम्हाला बरंच माहीत आहे. तुम्हाला जर तुम्ही रात्रीतून काही मुद्दे लावणार तर याचिका तर पडणारच आहेत ना. तर हे प्रकरण असं झालं आता, जसं खडकवासला धरणातून पुण्यामध्ये अचानक रात्री पाणी सोडलं गेलं आणि ज्या ज्या लोकांना या पाण्याचा त्रास झाला त्यांचं म्हणणं असं आहे की महानगरपालिकेनं आम्हाला आधी सूचना दिलेल्या नव्हत्या. अचानक रात्रीतून पाणी सोडलं आणि आमचं नुकसान झालं. महानगरपालिकेचं म्हणणं असं आहे की आम्ही सूचना दिल्या होत्या, त्या काही लोकांपर्यंत कदाचित पोहोचल्या नसतील. असाच मुद्दा आपला 55-60 विषयी पण झालेला आहे की आयुक्त कार्यालयाचं म्हणणं आहे की तुम्ही व्यवस्थित माहिती घेतली नाही आणि अभियोग्यताधारकांचं म्हणणं आहे की यांनी कळवलंच नाही, रात्रीतून हा मुद्दा लावण्यात आलेला आहे. असं जर रात्रीतून तुम्ही काही निर्णय घेत असाल तर ऑब्वियसली याचिका पडतील, अभियोग्यताधारकांना अन्याय झाल्यासारखं वाटणार आहे. तर तुम्ही जरी रोडमॅप नाही देत आहात तरी याचिका पडलेल्याच आहेत. गेले 7 ते 8 महिने झाले अभियोग्यताधारकांना याचिका टाकू नका म्हणून आम्ही रोखून ठेवलेलं आहे. खूप अडचणी आहेत. बऱ्याचशांना असं वाटतं की आपण याचिका टाकायला हव्यात, परंतु याचिका टाकून फायदा होत नाही. याचा रिझल्ट आपल्यासमोरच आहे. तर मला असं वाटतं याचिका टाकण्यापेक्षा तुम्ही इथे यांच्याशी भांडा. तुमचे काम कसे चालू आहे, आमच्यावर अन्याय का झाला, त्यांना सारखं प्रश्न विचारा. आयुक्त कार्यालयासमोर जाऊन बसा. मी सांगेन का तुम्ही याचिकेच्या भानगडींमध्ये पडताय. मी बरेच दिवस झाले आम्ही कंट्रोल केलं आहे की मुलांनी याचिका टाकू नये. मी अजूनही तेच सांगणार आहे, मुलांनी याचिका वगैरे या भानगडीत पडू नये. वेळखाऊ प्रोसेस आहे. आधीच आपलं वय 35च्या वरती गेलेलं आहे. याचिका टाकून काहीच होणार नाही. योग्य मुद्दे घ्या आणि आयुक्त कार्यालयात जाऊन त्यांना प्रश्नांची उत्तरं विचारा. ते उत्तरं द्यायला तयार आहेत. त्या दिवशी आम्ही बरेच प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी पॉझिटिव्ह होतं. आणि रोडमॅप दिलेला नाही, टाईमलाईन सांगितलेली नाही, हे खरं आहे. परंतु कुठेतरी आम्ही शिक्षक भरती पूर्ण करत आहोत, सांगितलेला संकेत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असा सूर त्यांचा त्या दिवशी आम्हाला दिसला. आता इतका पॉझिटिव्ह सूर दिसल्यानंतर, इतकं पॉझिटिव्ह जर ते बोलत असतील तर आमचा जो प्लॅन होता 1 तारखेपासून तिथे धरणे आंदोलन किंवा उपोषणाचा, तर तो आम्ही थोडंसं बॅकफूटला आलेलो आहोत आणि थोडी वाट बघणार आहोत 5 ते 6 तारखेपर्यंत की यांच्या हालचाली काय आहेत. यांनी जे आम्हाला परवा सांगितलं त्यानुसार हे सगळं जे सांगितलेलं आहे त्यानुसार ते पाळणार आहेत का गोष्टी, याचं निरीक्षण आता आम्ही या दिवसांमध्ये करणार आहोत. आणि आपण सगळ्यांनीच करायचं आहे. आणि कोणताही निर्णय घेताना मोठ्या संख्येने तिथे हजर राहणंही गरजेचं आहे. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, करणार आहोत. आपणही त्यांच्या शब्दाला मान देऊन कुठेतरी थांबलेलो आहोत. थोडे दिवस थांबा. येत्या 2 ते 3 दिवसात किंवा पुढच्या आठवड्यात मंगळवारपर्यंत तुमची जी विथ इंटरव्ह्यूची लिस्ट आहे ती लागेल. ती लागल्यानंतर आपले पुढचे मार्ग मोकळे होतात. 10% ज्या जागा त्यांनी ठेवलेल्या आहेत तो राऊंड लागणार आहे. आचारसंहितेच्या आधी आम्ही भरती प्रक्रिया पूर्ण करू, असं आयुक्त साहेब प्रत्यक्षात त्या दिवशी म्हणालेले आहेत. आता फक्त एक अडचण त्यांनी अशी सांगितली की कोणत्या अडचणी येऊ नयेत, आम्ही तर पूर्ण करणारच आहोत. तर आपलीही त्यांना आम्ही हो म्हणालो की आपली मागणी तीच आहे की 10%साठी तुम्ही निदान टॅब उपलब्ध करून द्यावा किंवा एखादं बुलेटिन काढावं. तर बुलेटिन काढावं म्हटल्यावरही ते असं म्हणालेत की बुलेटिन काढावं आणि त्यात काही सांगायचं आणि परत काहीतरी मुद्दा अभियोग्यताधारकांकडून उचलून धरला जावा, त्यापेक्षा थोडंसं थांबा. टॅब पण उपलब्ध होईल आणि बुलेटिनही निघेल, पण त्याला थोडासा तुम्हाला वेळ द्यावा लागेल, असं त्यांनी आपल्याला त्या दिवशी सांगितलं. तर कुठेतरी हे सगळं ऐकून थोडंसं पॉझिटिव्ह वाटलं. आणि पॉझिटिव्ह वाटणारच आहे कारण आता इलेक्शन्स जवळ आहेत आणि या सगळ्या हो म्हणणं त्यांचं काम आहे, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. आणि त्यांनी हो म्हटलं म्हणून आपण फार ओरडून जाऊयात
असंही नाही आहे. आपली जी भूमिका आहे ती फक्त आपण त्या भूमिकेवर ठाम आहोत आणि थोडंसं आपण थांबलेलो आहोत, कारण त्यांनी आपल्याला अगदी पॉझिटिव्ह त्या दिवशी उत्तर दिलेलं आहे. असं नाही झालं तर आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेलो आहोत आणि ठाम आहोत आणि ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यांनी हो म्हणावं आणि ते आपण त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यावं, हे आपलं त्यांना सारखं गोष्टींची आठवण करून देत राहणं. आणि आम्ही वाट बघत आहोत, तुम्ही जे सांगितलेलं आहे ते तुम्ही त्या गोष्टी पाळत आहात का याची वाट आम्ही बघत आहोत, हे त्यांना सारखं दिसणं आवश्यक आहे. आणि त्यांनी सांगितलं म्हणून आपण अगदी शांत आहोत असंही नाही. अक्षरशः खूप वाईट परिस्थितीतून इथपर्यंत तुम्ही सगळे आलेले आहात आणि फॅमिली वाट बघते आहे. बऱ्याच जणांना खूप छान मार्क्स असूनसुद्धा अजून त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे. म्हणून आपण हा प्रयत्न करत आहोत, आपण थांबणार नाही, हे सत्य आहे. आणि मी तुमच्यासोबत आहे हे मी सारखं सांगत असते. मुळात 1 तारखेपासून धरणे आंदोलन किंवा उपोषण असं आमचं ठरत होतं, परंतु प्रत्यक्षात तिथे भेट दिल्यानंतर या गोष्टी ऐकल्या आणि कुठेतरी आम्ही आता थांबलेलो आहोत, वाट बघत आहोत. विथ इंटरव्ह्यू झाल्यानंतर लगेचच 10% आपल्याला टॅब उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून संस्थांच्या जागा मोठ्या प्रमाणात याव्यात. आणि एखादं बुलेटिनही ते काढतीलच, त्यात आपल्याला कळेल की 10% जागा भरल्या जाणार आहेत. त्यानंतर अपात्र आणि ज्या रिक्त जागा आहेत आणि गैरहजर वगैरे हे सगळं त्यांना भरणं आवश्यकच आहे, त्याशिवाय भरती कंप्लीट होणार नाही. पहिल्या फेजमध्ये निदान 30,000ची भरती पूर्ण व्हावी याच्यावर आपला जोर आहे. यापेक्षा जास्त झाले तर खूपच चांगलं. तर या सगळ्या जागा भरल्या गेल्यानंतर आपले चांगले गुणवत्ता म्हणजे ज्यांना योग्य छान गुण आहेत हे सगळे अभियोग्यताधारक नोकरीला लागणार, हे फिक्स आहे. आणि म्हणून चिंता करू नका, आचारसंहिता लागेल किंवा मग काय होईल, इतक्या दिवस तुम्ही थांबलेले आहात, पुढेही सगळं पॉझिटिव्ह होईल हा शब्द आहे माझा. आणि यावर तुम्ही लक्ष केंद्रित असू द्या, मी काय सांगते. आणि काही असू दे, सिच्युएशन कोणतीही असू दे, यांच्याकडून भरती प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल. साथ हवी आहे ती फक्त तुमची, कारण शिक्षक तुम्ही होणार आहात. वेळोवेळी बोलवल्यानंतर हजर राहणं खूपच अडचण असेल तर नाही आलात किंवा आपल्या फॅमिलीतल्या एखाद्या व्यक्तीला पाठवणं तुमचं काम आहे. कधीकधी असं असतं की संख्या दिसणं फार गरजेचं असतं, त्याच्याशिवाय प्रभाव पडत नाही, हेही लक्षात घ्या. आणि तिथे 17 तिथे 2017च्या भरतीविषयी चर्चा झाली, रयतविषयी चर्चा झालेली आहे आणि 10% विषयी झाली, गैरहजर, रिक्त, अपात्र याविषयी झाली. सेकंड फेजविषयी चर्चा झालेली आहे. हे मी तुम्हाला काय काय चर्चा झालेली आहे हे सविस्तर आजच नाही सांगणार, थोड्या अंतराने मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे की नेमकी प्रशासनाची भूमिका काय आहे आणि कशा प्रकारे ते हे सर्व करणार आहेत. आता सध्या तरी मी तुम्हाला एवढीच प्राथमिक माहिती देऊ इच्छिते की सर्वात प्रथम मी जे सांगणार आहे त्याच्याही आधी तुम्ही हे लक्षात घ्या की इलेक्शन्स जवळ आहेत. आपल्याला सगळीच लोक आता पॉझिटिव्ह बोलणार आहेत, बरोबर. त्यांनी पॉझिटिव्ह सांगितलं आणि मग आपण थांबून गेलो आणि मग आता ते खरंच वाटलं आपल्याला आणि आता काही खरं नाही, आपण त्यांच्या बोलण्यात आलो, असं वगैरे काही नाही. रिअल कंडिशन काय आहे आणि ती कशी तपासावी हे मला चांगलं कळतं. तरीही शिक्षक भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका प्रशासन निभवत आहे. आतापर्यंत आपण बघतोय, इथून पुढेही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी ते पॉझिटिव्ह आहेत, ते नाही म्हटलेलेच नाही आहेत. मुळात आपण इतका विषय लावून धरलेला आहे की ते कधी एवढं आहे की ते आपल्याला रोडमॅप देत नाही, ही त्यांची चूक आहे मोठी, मी असंच म्हणेन. योग्य तुम्ही जर नियोजन केलेलं असेल तर मुलांना अडचणी काय येतील, काय याचिका पडतील, बरोबर आहे ना. तुम्ही जर हवं तशा मुद्दे लावत गेलेत आणि हवं तशा गोष्टी करत गेल्यात तर ते अभियोग्यताधारकांना ऑब्व्हियसली ते त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखा वाटणार आहे. तर तरीही मला असं म्हणायचं आहे की याचिका वगैरे या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवा. प्रकल्पग्रस्तांचाही विषय तिथे झालेला आहे, विषय काय झालेला आहे आणि पुढची भूमिका प्रकल्पग्रस्तांच्या विषयी काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी स्पेशल आपण वेळ देऊन एक नियोजन करणार आहोत आणि त्या नियोजनानुसार गोष्टी कशा, मला शिल्लक राहिलेल्या प्रकल्पग्रस्तांची संख्या आपण गेले 15 दिवस प्रशासकीय अधिकारी शिंदे सरांना मागतो आहे,
पण ते देत नाही आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की मी कामात होतो आणि म्हणून मी तुम्हाला ही संख्या दिलेली नाही आहे मॅडम, पण ते आपल्याला संख्या लवकरात लवकर उपलब्ध करून देणार आहे. एकदा ती संख्या आपल्या हातात पडली तर आपण पुढच्या नियोजनासाठी मोकळे होतो. प्रकल्पग्रस्तांची जी अडचण आहे त्याकडे सगळं शासन किंवा प्रशासन सगळेच दुर्लक्ष करत आहेत हे दिसतंय. त्यांच्या जागा येत आहेत, पण किती मुलं लागलेली आहेत त्यामधून, किती जागा शिल्लक आहेत, काय संख्या आहे ते तर आम्हाला सांगा. गेले 4 पिढ्यांपासून तुम्ही जर त्या अभियोग्यताधारकांना न्याय देऊ शकत नसाल त्यांच्या जमिनी घेऊन सुद्धा, तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. काय म्हणून तुम्ही त्यांच्या जमिनी घेतल्यात, काय म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र दिलं, काय म्हणून त्यांच्यासाठी एकाला नोकरी देऊ म्हणून तुम्ही सांगत आहात, खोटं बोलत आहात तुम्ही अक्षरशः. प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या गेल्या कुठे? बरोबर आहे ना, त्यांनी जर जमीन दिलेली आहे तर त्यांना नोकरी देणं तुमचं काम आहे. सांगितलेल्यानुसार त्यांना सरसकट भरती करून घेणं तुमचं काम आहे. जो GR होता तो कॅन्सल झाला आहे, तर तोच GR परत फॉलो करावा आणि त्यांना सरसकट भरती करून घ्यावं. प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी मिळणं आवश्यक आहे. हा विषय घेऊन आम्ही लवकरच वरच्या स्तरावर काम करणार आहोत. स्वतः मी जाणार आहे प्रकल्पग्रस्तांसाठी आणि काय न्याय आहे, काय अन्याय आहे, त्या सगळ्या गोष्टी मी स्वतः अभ्यासणार आहे आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा लागेल आपल्याला. आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, कारण त्यांनी आपल्या सर्वांसाठी त्यांच्या जमिनी दिलेल्या आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. एखाद्या घटकाला सारखं डावलण्यात काही मजा नाही. त्यांच्यावर अन्याय होतो आहे आणि त्या अन्यायाला वाचा फुटायला हवी. ते जर योग्य गुणवत्ताधारक आहेत, त्यांनी अभियोग्यता चाचणी पास केलेली आहे, इतक्या वर्ष त्यांनी वाट बघितलेली आहे, तर आपलं काम आहे त्यांना भरतीत सामावून घेणं. आणि या सगळ्या गोष्टींसाठी जास्तीत जास्त जागा कशा येतील हे फार महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त जागा आल्यानंतर सगळ्यांवरचा अन्याय दूर होतो. अभियोग्यताधारकांना एकच सांगणं आहे की आपण असं याचिका वगैरे वेळ खाऊ ज्या प्रोसेस आहेत त्यामध्ये अडकू नये. ती वेळ कधीच गेलेली आहे हे मी आधीही सांगितलं होतं. आपण 21-22 वर्षाचे नाही आहोत की आपण 5 वर्ष कोर्टाच्या निकालाची वाट बघू. अशी स्थिती आहे का? तुम्ही ठरवा, विचारा स्वतःला प्रश्न. बघू शकता तुम्ही 3-4 वर्ष, 5 वर्ष प्रत्येकाला वाटतं की नाही केस मीच जिंकणार, पण असं नसतं. त्यापेक्षा तुम्ही यांच्याकडे विषय लावून धरा. बऱ्याचशा अभियोग्यताधारकांचं म्हणणं आहे की आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले, बऱ्याच ठिकाणी, पण मी आहे तुमच्या मागे. आता तुम्ही एकटे कधीच पडणार नाही आहात हेही सांगते. कोणते राजकीय पक्ष किती तुम्हाला मदत करताय आणि किती पत्र तुम्हाला घरबसल्या देत आहेत आणि तुम्ही ते पुरवतायत प्रशासकाकडे हेही मला कळतं आहे. कोण तुमच्यासाठी येतं आहे तिथे प्रत्यक्षात. काही अभियोग्यताधारकांना फार कौतुक आहे, यांनी मला पत्र दिलं, त्यांनी मला पत्र दिलं. काय त्या पत्राचा उपयोग झाला तुम्हाला? असो, आपापली आवड असते, आपापल्याला प्रत्येकाला एकच व्यक्ती आवडते किंवा एकच पक्ष आवडतो असं नाही आहे. पण तुम्ही ठरवायचं आता की कोण आपल्यासाठी काम करत आहे. उगाच एक पत्र दिलं की असं हुरळून उड्या मारत तुम्ही ते आयुक्त कार्यालयात देतात, दाखवतात किंवा मंत्रालयात घेऊन जातात, याचा काही उपयोग होत नाही. हे लक्षात घ्या तुम्ही लोक. ग्राउंडवर तुमच्यासाठी तुमच्यासोबत वेळोवेळी कोण चालतं आहे हे बघा. बरेचसे अभियोग्यताधारक मला तुम्ही हा प्रचार करताय तुमच्या पक्षाचा, मी करणार, मला अभिमान आहे माझ्या आम आदमी पार्टीचा आणि आम आदमी पक्षाची गरज आहे पूर्ण महाराष्ट्राला. ती गरज तुम्हाला कशी कळत नाही हेच कळत नाही मला अजून. इतका अन्याय केजरीवालांवर होतोय, सगळं जग बघतंय. काय केलंय त्यांनी? एवढ्या मुख्यमंत्र्यावर, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यावर जो अगदी भ्रष्टाचारमुक्त आहे त्याला यांनी जेलमध्ये डांबून ठेवलंय, तर आपण अभियोग्यताधारक कुठे लागतो हा विचार करा. तरीही आपण 14,000 भरती सक्सेसफुलपणे पूर्ण केलेली आहे हे लक्षात घ्या तुम्ही लोकांनी. एवढा अन्याय केजरीवालांवर होतोय, सगळं जग बघतंय. काय केलेलं आहे त्यांनी? चुकीचे गुन्हे दाखल करून अगदी भ्रष्टाचार न करणाऱ्या माणसाला, जो समाजासाठी स्वतःला वाहून नेतोय, ज्याने शिक्षण व्यवस्था दिल्लीची व्यवस्थित केली, आरोग्य व्यवस्था दुरुस्त केली, ती जिथे बेरोजगारी नाही आहे, जिथे सामान्य व्यक्तीला जगायला अनुकूल वातावरण आहे, असं वातावरण ज्याने निर्माण केलं त्याला जेलमध्ये डांबून ठेवलं आहे. सगळं जग बघतंय.
सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की केजरीवाल सारख्या माणसाला हे जर चुकीचे आरोप लावून डांबून ठेवतायत, तर आपण साधे अभियोग्यताधारक काय आहोत? आपण म्हणतो आमच्यावर अन्याय होतोय, बरोबर? अरे एवढ्या मोठ्या व्यक्तीला हे जर असं जेलमध्ये डांबून ठेवत असतील तर आपण अभियोग्यताधारक कुठे आहोत? यांची हिंमत किती वाढली आहे ते बघा. तरीही या परिस्थितीत आपण 14,000 संख्येने शिक्षक भरती पूर्ण करून घेतलेली आहे. 14,000 अभियोग्यताधारक आज शाळेवर रुजू काही झालेत, काही होणार आहेत. ही किती आनंदाची बाब आहे. आणि राहिलेली शिक्षक भरती ही अशीच पूर्ण करून घेऊयात आपण थांबणार नाही. मग अडथळे कोणतेही येऊ देत. यांना सांगितलेल्या संख्येत यांना कळायला पाहिजे की हे शब्द काय देताय आणि करता काय आहे म्हणून. आणि यांना वारंवार आठवण देण्यासाठी आपण आहोत. तुम्ही जे सांगितलं ते का पूर्ण करत नाही आहात? खोटे आश्वासनं का देतात तुम्ही लोक? जनता वेडी आहे का? मूर्ख आहे का? कळत नाही आहे का जनतेला? आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका मुळात जनतेचीच आहे. आपल्याला काय आश्वासनं देण्यात येत आहेत, कोणती आश्वासनं पूर्ण करण्यात येत आहेत, याकडे लक्ष द्या. आपलं एक मत फार महत्त्वाचं आहे. आपण कुणाला निवडून देत आहात याकडेही तुम्ही लक्ष द्या. राहिला केसरकरांनी आता परवाचा मुद्दा सिंधुदुर्गचा. असं नाही होऊ शकत. यांची मीटिंग काहीही होऊ देत, त्याविषयी आमची चर्चा झाली. अगदी प्राथमिक स्तरावरची जी मीटिंग होते, पहिल्यांदा आपण भेटतो आणि जे बोलतो, ती तेवढी चर्चा फक्त तिथे झालेली आहे. त्यांनी जरी ट्विट केलं की सकारात्मक आहे, काय सकारात्मक आहे? एवढ्यापुरता विचार करून नाही चालत. जेही निर्णय तिथे लागू होतील ते पूर्ण महाराष्ट्रात त्यांना लागू करावे लागतील. असं एखाद्यासाठी एक व्यक्ती म्हणजे एखाद्यासाठी तो निर्णय होईल आणि दुसरा तसाच, असं नाही होणार. उगाच तो मुद्दा घेऊन तुम्ही सगळे कन्फ्यूज होऊ नका. प्रत्येकाने आपापल्या सोयीने वेगवेगळा अर्थ काढलेला आहे त्या एका ट्विटचा. असं काही नाही. फक्त एक चर्चा झालेली आहे. नकारात्मक चर्चा असं तर नाही म्हणू शकत ते, म्हणून सकारात्मक म्हटलंय. सकारात्मक म्हणजे ते झालं का आणि ते कसं होईल? आणि यांच्यात जर एवढी हिंमत असेल की काहीही निर्णय लावू तर त्याला विरोध करणारे आपण आहोत ना. आपण आहोत बोलण्यासाठी. आपण रस्त्यावर येऊ, आपण बोलू. असं नाही होऊ शकत आणि आपण होऊ देणार नाही आता. असा अन्याय कोणावरच. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. रयतवाल्यांनी 2017, 55, 60 सगळ्यांनी निवांत राहा. हे पूर्ण करून घेणार आहोत आपण सगळे. प्रत्येक मुद्दा अगदी पॉईंटशीर, अगदी व्यवस्थित तिथे मांडला गेलेला आहे. त्यांच्याकडून व्यवस्थित उत्तरही घेण्यात आलेली आहेत त्या दिवशी. आणि वेळोवेळी प्रत्येक मुद्द्यासाठी मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन उत्तरं मागणार आहे. म्हणून सगळ्यांनी चिंता करू नका. फक्त घरून असं करा तसं करा ह्या सूचना मात्र देऊ नका. इथे या तुम्ही प्रत्यक्षात ऐकण्यासाठी काय चाललंय ते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर अगदी प्रभावी हवं असेल सगळे रिझल्ट्स, तर तुम्ही माझा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला पाहिजे. सगळ्यांनी, जे लोक माझा व्हिडिओ बघत आहेत, मी कधीच म्हटलेले नाही की चॅनल सबस्क्राईब करा, परंतु मी आज सांगेल, तुम्ही जेवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला सपोर्ट करणार, तेवढा विषय आपला लावून धरता येईल, तो प्रभावी होईल, त्याचा परिणाम आपल्याला होताना दिसेल. तो होतोच आहे, त्यात शंका नाही. पण मोठ्यात मोठ्या संख्येने हा व्हिडिओ शेअर व्हायला हवा. लोकांपर्यंत आपण काय काम करत आहोत हे पोहोचणे आवश्यक आहे. प्रत्येकाने बघायचं, काहीतरी कमेंट करायची, त्यांनी थांबायचं हे करू नका. आपले सबस्क्रायबर वाढायला हवेत, लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे, तेव्हा आपल्याला अधिक अभियोग्यताधारक जुळतील. इथे आपण आज 15च्या संख्येने आयुक्त कार्यालयात जात आहोत. तिथे कुठेतरी 1500 विद्यार्थी इथे यायला पाहिजे. न्याय सगळ्यांना हवं आहे, पण तो घर बसले असं कसं चालेल? सर्वांनी निदान स्वतःसाठी तरी लढायला निघा.
एकूण इज इक्वल टू इतकंच आहे की प्रशासनाने अगदी पॉझिटिव्ह बोललेले आहेत ते. आम्ही आचारसंहितेच्या आधी हे सगळं पूर्ण करणार आहोत असं स्वतः आयुक्त म्हणालेत त्या दिवशी. आणि आपण त्यांनी जे सांगितलं त्या दिवशी ते त्यांना पूर्ण करायला लागणार. ते पूर्ण करून घेतलं जाईल त्यांच्याकडून. तेही कदाचित हा व्हिडिओ बघतीलच. आचारसंहितेच्या आधी 10% साठी बुलेटिन आणि टॅब उपलब्ध करून देणे तुमचं काम आहे. सगळे प्रेफरन्स लॉक करून घ्या अभियोग्यता धारकांचे. मग नंतर थोडा वेळ लागेल तर काही हरकत नाही, पण गोष्टी सुरळीत होणं महत्त्वाचं आहे. नाही तर आपण बोलतो एक आणि करतो दुसरं, हे असं मुळात खपूनच घेतलं जाणार नाही. आणि हे असं होऊही नये. का म्हणून आपण जनतेला त्रास द्यायचा? का म्हणून आपण खोटी आश्वासनं द्यायची? जे शब्द तुम्ही बोलत आहात ते पाळा, एवढंच म्हणायचं आहे. आणि सगळ्या अभियोग्यताधारकांनी थोडं आता निवांत राहा. उगाच आंदोलन करू आणि बरेचसे आता मी चर्चा ऐकते आहे. आता ते जर प्रशासन जर पॉझिटिव्ह आहे तर आपण का विनाकारण विषय वाढवायचे आहेत आपण? अहो, आम्ही स्वतः प्लॅनमध्ये होतो. आम्ही स्वतः आमचा प्लॅन तयार होता अगदी, आणि आहे पण. फक्त 4 ते 5 दिवस आम्ही वाट बघणार आहेत. त्याच्यानंतर जो प्लॅन आहे तो पूर्णपणे तसाच फॉलो केला जाणार आहे. एवढं आहे की 5-6 दिवस तो लांबणीवर पडलाय आता. आणि सर्व गोष्टी होतील. आणि गोष्टी करून घेण्यासाठी आपण किती पुश करतोय, आपण किती विषय लावून धरलाय, आपल्याला आठवण आहे का, आपण विसरतोय का, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर्वसमावेशक मुद्दे बोला. जास्तीत जास्त जागा कसं येतील या गोष्टीवर चर्चा व्हायला हव्यात. मोठ्या संख्येने भरती होणं आवश्यक आहे. आपले सगळे भावंड नोकरीला लागणार आहेत. ज्यांच्यावर अन्याय झाले आहेत तेही सेवेत येतील. मोठ्या संख्येने भरती करून घेण्यासाठी आयुक्तही पॉझिटिव्ह आहेत असं ते मला म्हणालेत त्या दिवशी. आणि जिथे आडलं तिथे आपण आहोतच. आपण आवाज उठवणारच आहोत. मी तर बोलणारच आहे. मी सोडणार नाही कोणालाच. आणि जर नाही केलं तसं तर किती तुम्ही आश्वासनं देतात आणि किती ती पोकळ आश्वासनं असतात हे सिद्ध होईल. मी बोलायला अजिबात घाबरत नाही. मी सोशल मीडियावर बोलणार. जे म्हटलंय ते करा. प्रकल्पग्रस्तांची संख्या द्या मला. त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे मला. 55-60चा मुद्दा आहे तो पण आपण बघू काय आहे तो. ती कोर्टात केस आहे, काय त्याचा निकाल लागतो आणि काय तुम्हाला कसं सामावून घेतलं जातं किंवा काय होतं त्याच्यासाठी आपण वाट बघतोय. 2017ची जे 50% त्यांनी राखून ठेवलेल्या आहेत जागा त्याही येतील. लवकरच येणार आहेत त्याही. त्यासाठी पण अगदी व्यवस्थित चर्चा त्या दिवशी झालेली आहे. त्यांनी ही चिंता करू नये. नाहीतर 17च्या मुलांना असं वाटतं मॅडम फक्त 22साठी प्रयत्न करत आहेत. ते असे बाजूने जातात अगदी असं तिरपं असं बघून माझ्याकडे. हे असं काही नाहीये. सगळी अभियोग्यताधारक माझ्यासाठी सारखीच आहेत. तुम्हीही 17पासून वाट बघत आहेत. काही तर या 22ची टेट देऊन हे आता लागले पण तुमच्यातली काही विद्यार्थी अभियोग्यताधारक. सर्वांसाठी माझ्याजवळ समान स्थान आहे. सगळी अभियोग्यता मी बऱ्याच वेळा सांगते हे या गोष्टी की मला कळतंय तुमचा विषय काय आहे. 2017ची बरेच अभियोग्यताधारक माझ्याशी जुळलेली आहेत. मला व्हॉट्सॲपला मेसेज टाकतात. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स मला माहीत आहे आणि त्यावरही सकारात्मक चर्चा झाली आहे. रयतवाल्यांविषयी झालेली आहे. म्हणून तुम्ही निवांत थांबा. होणार आहे सगळं. नाही झालं तर आपण आहोतच. आपल्या मनामध्ये भरतीविषयी जी अनास्था निर्माण झाली आहे किंवा जो राग आहे आपल्याला, जो आपल्यावर अन्याय झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी तेवत ठेवल्या आहेत. त्या विझलेल्या नाही आहेत कुठेच. एवढं आहे की आपणही पॉझिटिव्ह असणं, प्रशासनाला थोडीशी मदत करणं आपलं काम आहे. ते लोक स्वतः म्हणतायत की तुम्ही आम्हाला मदत करा म्हणून आपण करतोय. हे लक्षात घ्या. थोडं शांत थांबा. विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागू द्या. येत्या मंगळवारपर्यंत लागूनच जाईल. विथ इंटरव्ह्यू विषयी स्पेशल मी बोलणार आहे तुमच्याशी. 2 दिवसानंतर मी त्याच्यावरही एक व्हिडिओ करेल आणि तुमच्याशी बोलणार आहे की तुम्ही नेमकं करायचं काय आहे आता. यावरही चर्चा झालेली आहे तिथे. बऱ्याच अभियोग्यताधारकांकडे पैसे नाही आहेत वगैरे वगैरे.
बरेचसे मेसेज आहे आणि माहीत आहे मला, आपण अगदी सामान्य कुटुंबातून आलेलो आहोत, शेतकऱ्याची मुलं आहोत, अगदी सामान्य आहोत, मोलमजुरी करतात आपले आईवडील, आपण स्वतः अगदी थोडक्या पैशांवर नोकऱ्या करत, सगळी परिस्थिती मला माहीत आहे. आणि याच्यासाठी तुम्हीच युक्ती करू शकता, आणि ती काय करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वांनी जर ठरवलं तर आपलं विथ इंटरव्ह्यूमध्ये पण बरीचशी मुलं बिना पैशांची लागणार आहेत, हेही लक्षात घ्या. म्हणून प्लॅनिंगने जा, आपली शक्कल लढवायची, एकी असणं फार गरजेचं आहे. बघूयात कसे पैसे मागितले जातात आणि कसं मग तुम्हाला नोकऱ्या लागत नाही विथ इंटरव्ह्यूमध्ये. सगळं सुरळीत होणार आहे, फक्त प्लॅनिंगने चला. ओके, एवढं बोलते आणि संपवते. परत 2 दिवसांनी आपण भेटू अगदी महत्त्वाच्या विषयावर, आणि सविस्तर मी तुम्हाला सांगेल. आज आहे शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवारपर्यंत वाट बघा. विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागेल आणि प्रक्रिया सुरू होईल, आणि त्यानंतर लगेचच 10% साठी तयारी सुरू होते. एवढं बोलते आणि थांबते. धन्यवाद.